आपण नेहमी जो जाहीरनामा देतो, पक्षीय जाहीरनामा जो असतो, त्याच्यामध्ये या महिला सुविधा किंवा महिला अडचणी कुठेतरी राहून जातात असं आम्हाला वाटलं. म्हणून जिजाऊ आईंच्या जयंती आहे उद्या आणि त्यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही आज आमचा महिला जाहीरनामा जाहीर केला. आणि या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 4 भागांवर काम करत आहोत. एक महिला आरोग्य, एक महिला कौशल्य विकास केंद्र, महिला सक्षमीकरण, ज्याच्यामध्ये आम्ही महिलांना काही बचत गटांना झालं, महिला गृह उद्योगांना झालं मदत देणार. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची जी आमच्या लोहगाव आणि वाघोलीतल्या महिलांसाठी आहे ते म्हणजे महिला सुरक्षिता स्कीम, ज्याच्यामध्ये आम्ही महिलांसाठी ॲम्ब्युलन्स झालं, महिलांसाठी 24x7 हेल्पलाईन नंबर झाला, त्यानंतर महिलांसाठी अत्याधुनिक पद्धतीचं स्वच्छ आणि सुंदर असे पब्लिक टॉयलेट्स झाले. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमची संत जनाबाई बस सर्व्हिस, जी महिलांना त्यांच्या घरापासून बस स्टॉपपर्यंत आणेल. अशी शटल सर्व्हिस दर 5 मिनिटांनी जी आमच्या प्लॉटिंग एरियातून छोट्या वस्त्यांमधून चालेल, ती स्कीम झाली. अशा अनेक स्कीम्स घेऊन आम्ही आमचा जाहीरनामा खास महिलांसाठी जाहीर केला आहे.